नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी सम्मेद पाटील मॅथ विथ टी आर सम्मेद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टल 2025 चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे, म्हणजेच स्वप्रमाणपत्र टप्पा क्रमांक 1 सुरू झालेला आहे। या संदर्भात ऑफिशियल पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेला आहे। एनसीएल आणि ईडब्ल्यूएस संबंधित आणि अजून काही मुद्दे आहेत, तर ते मुद्दे नेमके काय आहेत हे आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल आणि शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर मॅथ विथ टी.आर. सम्मेद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आणि तुमच्या मित्रांपर्यंत शिक्षक भरती संदर्भात आणि टीईटी, सीटीईटी आणि टीएआयटी म्हणजेच टेट परीक्षा या संदर्भात नवीन अपडेट्स जे काही असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला मग आता आपण जाणून घेऊयात त्या नवीन अपडेटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। बघा, 26 डिसेंबर 2025 म्हणजेच काल ही अपडेट आलेली आहे। 26 डिसेंबर 2025 उमेदवारांसाठी सूचना असं दिलेलं आहे। बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे, उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक B11 मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे। त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे एनसीएल प्रमाणपत्र नोंद करता येईल। बघा, एनसीएलच्या संबंधित काही उमेदवारांच्या मनामध्ये शंका होती, त्याच्याबद्दल स्पष्ट पवित्र पोर्टलकडून आपल्याला माहिती मिळते की त्यांनी आपल्याला सांगितले 2025-26 या वर्षामध्ये ग्राह्य असणारे जे काही एनसीएलचं सर्टिफिकेट असेल ते इथं अपलोड करता येईल। अगदी मग तुमचं 29 डिसेंबर पर्यंत जरी एनसीएल सर्टिफिकेट निघत असेल तर ते काढून घ्या आणि तुम्ही अपलोड करा। पुढचा मुद्दा आहे, तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 2025-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे। ईडब्ल्यूएस जे सर्टिफिकेट आहे ते आपल्या उत्पन्नावरती आधारित असतं, म्हणून इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जे काही 2025-26 या वर्षामध्ये व्हॅलिड असणारे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तेच इथं आपल्याला अपलोड करायचं आहे। आता ईडब्ल्यूएस साठी सुद्धा मुदत आपल्याला 29 डिसेंबर पर्यंत असू शकते, कारण 2025-26 मध्ये व्हॅलिड याचा अर्थ ते 29 डिसेंबर पर्यंत जरी काढून घेतला तरी चालेल। पुढचा मुद्दा आहे, खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीटी दिलेले उमेदवारांपैकी ज्यांना 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या सीटीटी प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे। त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट किंवा सवलत मिळेल। सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही। सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1, पेपर 2 गुणांची म्हणजेच 55% ते 60% दरम्यान जर गुण असतील तर या गुणांची नोंद करू नये। अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहतील। आता हा मुद्दा काय आहे, तर सीटीईटी ची परीक्षा देताना आपल्याला तिथं फक्त 4 कॅटेगरी उपलब्ध असतात, एक ओबीसी, एससी, एसटी आणि जनरल। मग असा मुद्दा उपलब्ध होतो की ज्यांचं ईडब्ल्यूएस आहे किंवा एसईबीसी आहे, हे जे 2 कॅटेगरी मधील उमेदवार आहेत त्यांना सीटीईटीचा फॉर्म भरताना त्यांच्या कॅटेगरी मधून भरता येत नाही, पण त्यांना 55% ते 60% दरम्यान मार्क आहेत, म्हणजे 83 पासून 89 पर्यंत यापैकी त्यांना मार्क आहेत आणि त्यांची कॅटेगरी ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी मध्ये मोडते। पण सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी आहे की सदर परीक्षेच्या अर्ज करण्याच्या वेळी, म्हणजे जर तुम्ही परीक्षा 2022 ला पास आउट असाल, 2024 ला पास आउट असाल किंवा इतर कोणत्याही वर्षी पास आउट असाल, फॉर एक्झाम्पल मी आता इथे घेतोय 2021 ला तुम्ही पास आउट आहात, तर तुमच्याकडं 2021 या वर्षाचं व्हॅलिड ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी सर्टिफिकेट पाहिजे। म्हणजे ज्यावेळी अर्ज करत होतो आपण सीटीईटी परीक्षेसाठी
ज्या वर्षी तुम्ही पास झालेला त्या वर्षीचं, तेव्हाच तुमच्याकडे ईडब्ल्यूएस आणि एसएबीसी ह्यापैकी कोणतेही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही इथं त्याची नोंद करू शकता, तुम्हाला ती सूट दिली जाईल. नोंद करताना फक्त काळजी एवढंच घ्यायचं, तुम्ही फक्त मार्कलिस्ट अपलोड करायचं आहे. याचं कारण असं की तुमच्या सर्टिफिकेट वरती नॉट क्वालिफाईड असं लिहिलेलं असतं, म्हणून तुम्ही आता इथं अपलोड करताना फक्त मार्कलिस्ट अपलोड करायचं आहे आणि ते तुमचं ग्राह्य देखील धरलं जाईल. असा हा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे आणि सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत आहेत. या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी ओटीपी अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे. आता बघा, हा मुद्दा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिलेला तो मोबाईल नंबर आता बंद पडलेला आहे, हरवलेला आहे, असे काहीतरी झालेलं आहे. त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे. पुढे त्यांनी त्याच्यासाठी सूचना काय दिली बघा, यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांचा टेट 2025 साठी नोंद केलेल्या ईमेल आयडी वरून विनंती अर्ज करायचा आहे. सोबत काय जोडायचंय बघा, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना किंवा यापैकी एक आणि परीक्षा क्रमांक आणि टेट 2025 चा परीक्षेचा नोंदणी क्रमांक हे सगळं टाकायचं आहे. आणि तुमचा जो काही नवीन मोबाईल क्रमांक असेल ही सगळी माहिती तुम्हाला edupavitra25@gmail.com या मेलवरती मेल करायचा आहे आणि तिथं विषय काय टाकायचा आहे बघा, अपडेट चेंज मोबाईल नंबर असा विषय तुम्हाला मेल करायचा आहे edupavitra25 या ईमेल आयडी वरती. पुढचा मुद्दा आहे, पवित्र पोर्टल अथवा अन्य पद भरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांच्या टेट 2025 मध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील. बघा, हा मुद्दा आहे प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक यांच्यासाठी. जर कोणी पोर्टल किंवा अन्य कोणत्याही भरतीमध्ये, सरकारी भरतीमध्ये जर त्यांनी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा माजी सैनिक या सर्टिफिकेटचा वापर एकदा केलेला असेल तर पुन्हा त्या सर्टिफिकेटचा वापर त्यांना करता येणार नाही. कारण जेव्हा तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होताना भरती होता तेव्हा तुमच्या त्या सर्टिफिकेट वरती युज्ड म्हणून असा एक शिक्का येतो, त्यामुळे ते सर्टिफिकेट तुम्हाला पुन्हा डबलदा वापरता येणार नाही. शेवटचा मुद्दा आहे, ज्या उमेदवारांकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करावायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड केले असेल तर त्यांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाईड करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. आता हा मुद्दा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, सर्टिफाय देखील केलेला आहे, पण सर्टिफाय केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काहीतरी आपलं चुकलेलं आहे. मग अशा उमेदवारांनी काय करायचं आहे तर आपल्या लॉग इन वरती जाऊन लॉग इन करायचं आहे, त्याच्यानंतर अनसर्टिफाय करायचं आहे आणि अनसर्टिफाय करून त्याच्यामध्ये जे काही बदल असेल ते बदल करायचा आहे आणि बदल केल्यानंतर पुन्हा सर्टिफाय करायला विसरायचं नाही. जर तुम्ही सर्टिफाय केला नाही तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाहेर पडू शकता. त्यामुळे अनसर्टिफाय केल्यानंतर चेंजेस करून पुन्हा सर्टिफाय करणे गरजेचं आहे. अशा प्रकारे हे सगळे मुद्दे आपल्याला काल वेबसाईट वरती उपलब्ध झालेले आहेत. सगळ्या सूचनांचं व्यवस्थित पालन करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीतून बाहेर पडावं लागणार नाही. आणि शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला जर कोणत्या प्रश्नांची उत्तर हवं असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, नक्कीच मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. बाकी तुमच्या इतर शिक्षक मित्रमैत्रिणींना
चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना शिक्षक भरती संदर्भात सर्व नवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.